Okay, so very good evening to everyone. Today we are going to start your geography's lesson number 10, that is urbanization. Okay, म्हणजेच नागरिकीकरण. So let's start. A dialogue between a farmer Tatya in a village and his son Suresh is given here. यहाँ पे एक डायलॉग दिया गया है जो लोग गांव में रहते हैं। एक फार्मर है तात्या नाम का और उनका बेटा है सुरेश नाम का। उन दोनों में जो भी कन्वर्सेशन हुआ है वो यहाँ पे दिया गया है. रीड इट केअरफुली अँड होल्ड अ डिस्कशन ऑन द फॉलोइंग क्वेश्चन. आपल्याला हे वाचायचं आहे काळजीपूर्वक आणि काही क्वेश्चन विचारले आहेत त्याची उत्तरं द्यायची आहेत. तात्या: सुरेश, आय विल कम लेट टू द फील्ड टुडे, यू गो अहेड. तात्या सुरेशला काय म्हणत आहेत की आज मी रानाकडे उशिरा येतो, तू पुढे जा. सुरेश: बट फादर, टुडे आय वॉज थिंकिंग ऑफ गोइंग टू फॅक्टरी. पण सुरेश बोलतोय की पण बाबा मला तर आज कारखान्याला जायचं होतं. तात्या: व्हाय? का? सुरेश: आय थिंक आय शुड वर्क इन दॅट फॅक्टरी. सुरेश म्हणतोय की मला असं वाटतं की मी त्या कारखान्यात नोकरी करावी. तात्या: वर्क इन द फॅक्टरी फॉर व्हॉट? तात्या म्हणत आहेत कारखान्यात नोकरी करायची, पण का? सुरेश: फादर, इफ आय वर्क इन द फॅक्टरी आय विल गेट अ मंथली सॅलरी. इफ I work overtime, I will get additional money also. I will get bonus in the Diwali. तो सुरेश क्या समझा रहा है अपने बाबा को कि अगर मैं फैक्ट्री में काम करूंगा तब मुझे हर महीने सैलरी मिलेगी. और जब मैं जिस दिन मैं ज्यादा देर रुकूंगा, ज्यादा काम करूंगा, तब मुझे ज्यादा पैसा मिलेगा और दिवाळी में बोनस भी मिलेगा. तात्या: बट व्हॉट अबाउट अवर फील्ड्स? मग तात्या म्हणत आहेत अरे मग आपल्या शेतांचं काय? सुरेश: आय विल ऑल्सो लुक आफ्टर द फील्ड सायमल्टेनियसली. सुरेश म्हणतोय की मी शेतीकडेही लक्ष देत राहीन. तात्या: ऑल दॅट इज फाईन, बट व्हॉट विल यू एबल टू मॅनेज ऑल दिस? तात्या म्हणत आहेत की हा ते ठीक आहे सगळं, पण तुला हे जमणार आहे का? तू मॅनेज करू शकशील का? सुरेश: तात्या: आई विल लुक आफ्टर ऑल दैट, यू डोंट वरी. तो सुरेश कह रहा है कि बाबा मैं सब ठीक से करूंगा, आप चिंता मत कीजिए. वी शुड थिंक ऑफ द फ्यूचर नाउ. हमें अभी हमारे फ्यूचर के बारे में, भविष्य के बारे में सोचना चाहिए. अवर विलेज विल चेंज ड्रास्टिकली फ्रॉम व्हॉट इट लुक्स नाउ. आता आपलं गाव पूर्णपणे बदलून जाणार आहे. आता जसं दिसतंय भविष्यामध्ये हे पूर्णपणे बदलून जाईल. तात्या: व्हॉट चेंजेस आर यू टॉकिंग अबाउट? मग तात्या म्हणतात की कोणत्या बदलाबद्दल तू बोलतोयस? सुरेश: Oh Tatya, recall your past. Remember the earlier village? How small was our village? And look at our village today. मग सुरेश काय म्हणत आहे तात्या जरा तुम्ही भूतकाळात जाऊन आपल्या गावाबद्दल आठवा. आपलं गाव किती लहान होतं आणि आज ते किती मोठं झालंय. टुडे देर इज फैक्ट्री नियर अवर विलेज. आज हमारे गांव के पास एक फैक्ट्री भी है, एक कारखाना सुद्धा आहे. अवर फील्ड इज नियर द विलेज. आपलं शेत हे गावाजवळ आहे. बिकॉज ऑफ द फॅक्टरी रोड्स विल डेव्हलप अँड फॅसिलिटीज लाईक हॉस्पिटल, स्कूल अँड कॉलेजेस, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसेस विल कम अप. कारखाना तर सुरू झालाच आहे, त्याच्यामुळे आता रस्त्यांचा देखील विकास होईल. दवाखाने, शाळा, महाविद्यालय, प्रशासकीय कार्यालय या प्रकारच्या सुविधा देखील सुरू होतील. ह्यूज बिल्डिंग्स विल स्टँड टॉल इन द विलेज. गावामध्ये मोठमोठ्या इमारती उभ्या राहतील. People from outside will come and stay here. The sprawl of the village will increase. Village will develop. मग तात्या काय म्हणत आहेत की जे गावाच्या बाहेरचे लोक आहेत ते इथे राहायला येतील आणि गावाचा सगळा पसारा वाढेल आणि गावाचा विकास होईल. ओके, समजलं इथपर्यंत? यस, कन्वर्सेशन समझला है. कन्वर्सेशन जो भी बाप और बेटे में हुआ है वो समझ में आया है आपको सबको? सगळ्यांना समजलंय?
ओके, सो आपण त्याच्यावरचे क्वेश्चन्स बघूया. वाय सुरेश थिंकिंग ऑफ गोइंग टू द फॅक्टरी फॉर वर्क? सुरेशला कारखान्यात कामासाठी का जायचं आहे सांगा. चला, रेज युअर हँड हू नोज द आंसर. वाय सुरेश वांटेड टू गो टू द फैक्ट्री फॉर वर्क? सुरेश को कामकाज के लिए फैक्ट्री में क्यों जाना है? काय वाटतंय त्याला? त्याला का जावं असं वाटतंय? वेदांत, कादंबरी. येस मॅम. सुरेश कारखान्यात गेला तर कारखान्यात नोकरी केली तर त्याला दरमहा पगार मिळेल आणि जर जास्त वेळ काम केले तर जादा पैसे मिळतील आणि दिवाळीतही बोनस मिळेल, म्हणून सुरेशला कारखान्यात कामाला जायचं आहे. व्हेरी गुड. देन युअर सेकंड क्वेश्चन इज व्हॉट इज तात्या वरीड अबाउट? तात्यांना कशाची काळजी आहे, कशाची चिंता आहे? क्या लग रहा है उन्हें, किस चीज की चिंता है उन्हें? बताइए. येस कादंबरी. येस मॅम. जर सुरेश कारखान्यात काम करायला गेला तर घरच्या शेतीचं काम कोण बघणार अशी चिंता तात्यांना आहे. Yes. Then what changes does Suresh think will occur in the village? सुरेश को क्या लगता है कि गाव में कौन कौन से चेंजेस होने वाले हैं? सुरेशला काय वाटतं की गावात कोणकोणते बदल घडणार आहेत? चला सांगा लवकर. गावात दवाखाने, शाळा, महाविद्यालय, प्रशासकीय कार्यालय अशा सुविधा सुरू होतील असा सुरेशला वाटतो. ओके. यास्मीन, आपको बताते वक्त चैट बॉक्स में नाम लिखना है या फिर हैंड रेज करना है. ओके, राइट आंसर यू हैव गिवन. गुड. Then what other changes do you think will occur in the village? तुम्हाला काय वाटतं की गावात कोणकोणते बदल घडतील? What do you think? सांगा, तुम्हाला काय काय वाटतं? बघा, फॅक्टरी आहे, अगर फॅक्टरी हो रही है, येस, इंडस्ट्रियलायझेशन तर होणारच, कारण फॅक्टरी आहे तर इंडस्ट्रियलायझेशन होणार. त्या इंडस्ट्रीला लागणारी एनर्जी पाहिजे, मग ऊर्जा प्रकल्प उभारले जातील. तिथे काम करण्यासाठी लोक पाहिजे, मग लोकांच्या वसाहती वसवल्या जातील. मग ती लोक आली, मग ती राहणार तिथे, मग त्यांना पाणी पुरवठा व्हायला हवा. काय झालं तर रुग्णालय असावी, त्यांच्या मनोरंजनासाठी थिएटर वगैरे उभारलं जाईल. बरोबर. म्हणजे त्या गावात खऱ्या अर्थाने फॅक्टरीमुळे खूप मोठ्या प्रमाणात विकास होईल. राइट. येस, बहुत सारे. येस, एज्युकेशन, स्कूल. व्हेरी गुड. ऑल द थिंग्स वेर विल बी डेव्हलप ओव्हर देअर. व्हेरी गुड ऑल ऑफ यू. ना आता आपण जे जे काही आन्सर्स दिले त्याचं एक जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन आहे ते आपण बघूया. You will notice that because of the factory near the village, the occupation of people of the village has started changing. आपल्याला हे लक्षात येईल की गावाजवळ कारखाना सुरू झाला म्हणून लोकांच्या व्यवसायात आता बदल होत आहे. कारण बघा, सुरेशच स्वतःचा शेतीचा व्यवसाय सोडून कारखान्यात काम करण्यासाठी निघाला ना. येस. म्हणून गावाजवळ कारखाना सुरू झाल्यामुळे, फॅक्टरी सुरू झाल्यामुळे काय झालं, गावातील लोकांचा जो व्यवसाय आहे त्याच्यात बदल होऊ लागला. More and more people from outside come and start living in the village. Transport, hotels, restaurants, messes, retail shops, medical services, etc. start developing. बघा, मग आपण या गोष्टींचा विचार केला नाही. आपण ट्रान्सपोर्ट बद्दल नव्हतो बोललो, आपण हॉटेल आणि रेस्टॉरंट बद्दल पण नव्हतो बोललो. बरोबर.
मग कामानिमित्त आता फॅक्टरी आहे, फॅक्टरीमध्ये ऑडिट वगैरे घेतले जातात. ऑडिटसाठी किंवा फॅक्टरीला इंडस्ट्रीला भेट देण्यासाठी बाहेरील लोक येतात. मग ते बाहेरून येणारे मोठमोठे लोक हॉटेलमध्ये वगैरे थांबतात. मग त्यांच्यासाठी वेगवेगळे हॉटेल रेस्टॉरंट्स उघडले जातात. काही सामान लागलं तर विक्रीची दुकाने असतील, वैद्यकीय सेवा, शाळा, या सगळ्या सुविधा गावामध्ये येतील. मग एक प्रकारे काय होईल, गावाचं रूपच बदलून जाईल. राईट? येस? एम आय राईट? You all are agree with me? Okay. As a result, the basic structure of village start changing. मग या सगळ्या सुविधांमुळे काय होणार, गावाचं जे मूळ स्वरूप आहे ते पूर्णपणे बदलून जाईल. Looking at our country, agriculture is the main occupation in rural areas. जर आपण आपल्या देशाचा विचार केला तर आपल्या देशाचा जो ग्रामीण भाग आहे त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे शेती आहे, बरोबर? Agriculture and its allied occupations are being followed since times immemorial. आपल्या देशामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय आहे, पण शेतीला पूरक असे व्यवसाय देखील ग्रामीण भागामध्ये परंपरेनुसार खूप पूर्वीपासून केले जातात, बरोबर? सांगा कोणकोणते व्यवसाय आपण शेतीसोबत करत असतो? आपल्या भारत देशामध्ये कोणकोणते व्यवसाय शेतीला पूरक असे केले जातात? आतापर्यंत ग्रामीण भागांमध्ये तर ते केलेच जात आहेत. सांगा कोणकोणते आहेत, तुम्हाला माहित आहेत का असे व्यवसाय? यामध्ये कुक्कुटपालन येतं, येस, पशुपालन, मेंढी पालन, अजून मधमाशांचं सुद्धा संवर्धन केलं जातं, पिसिकल्चर, मत्स्य उत्पादन, मत्स्यपालन केलं जातं, दूध उत्पादन केलं जातं, दुग्ध व्यवसाय केले जातात शेतीला पूरक म्हणून. ओके. But now various industries have started coming up in rural areas. पण आता गावांकडे जागा असल्यामुळे काय झालेलं आहे, गावांमध्ये देखील वेगवेगळे उद्योगधंदे निर्माण होत आहेत. फॉर एक्झाम्पल फॅक्टरीज, मिल्स, एनर्जी प्लांट, मल्टीपर्पज प्रोजेक्ट एक्सेट्रा. मग त्यामध्ये कारखाने, गिरण्या, वेगवेगळे ऊर्जेचे प्रकल्प, बहुउद्देशीय प्रकल्प हे सगळे गावांमध्ये उभारण्यात येत आहेत. People come from the surrounding region to work here and thus the population of the village increases. मग सगळ्यांनाच जॉबची गरज आहे, नोकरीची गरज तर सगळ्यांना आहे, काम सगळ्यांना हवंय. मग लोक काय करतात, या गावामध्ये हे गाव आपल्याला जवळ आहे आणि इथे हा ऊर्जा प्रकल्प सुरू झाला, हा कारखाना सुरू झाला, मग तिथे आपल्याला काम मिळतंय का हे बघण्यासाठी आणि कामासाठी लोक तिथे राहतात. आणि मग त्या गावाची लोकसंख्या जी अगोदर होती तिच्यापेक्षा वाढू लागते. टू fulfill their needs, other services also develop like medical facilities, food, hospital, recreation etc. लेकिन जो लोग बढ़ रहे हैं उनकी जो नीड्स है वो भी कंप्लीट होनी चाहिए. सो उनके लिए जो सेवा है वो उपलब्ध होने के लिए जो भी जो भी बाकी की सेवाएं है जैसे फूड, हॉस्पिटल, रिक्रिएशन, ये सारी जो सेवाएं है वो चालू हो जाती है. Consequently, the extent of the village grows and the form of the earlier village changes. आणि अशाच प्रकारे पूर्वीच्या गावाचं स्वरूप बदलून नवीन गाव तयार होतं. समजलंय सगळ्यांना इथपर्यंत? यहाँ तक सबको समझ में आया है? एनी डाउट स्टिल हियर? एनीवन हैज एनी डाउट स्टिल हियर? ओके. Okay. The Gram Panchayat providing public services to the village gives away to municipal council or municipal corporation. बघा, गावामध्ये ग्रामपंचायत सार्वजनिक सेवा पुरवत असते. मग आता गावात बदल झाल्यामुळे नगर परिषद आणि नगरपालिका उदयाला येतात. These bodies provide the different basic services to the citizens like drinking water, roads, transportation, sewerage network, street lighting, etc. So ये जो अदर नगरपालिका या नगर परिषद है वो जब फॉर्म में आती है तो वो क्या करती है, लोगों को
कुछ सेवाएं उपलब्ध करके देती है, जैसे कि पीने का पानी, रास्ता, ट्रांसपोर्टेशन एंड जो भी हमारा सीवेज वाटर है उसकी व्यवस्था, रास्ते पे जो स्ट्रीट लाइट्स लगाए जाते हैं वो। ओके, अदर देन दिस, बिसाइड दिस अदर फॅसिलिटीज लाईक टाउन प्लॅनिंग, मग या बाकीच्या सेवांचा विचार सोडला तर त्यासोबतच नगराचं नियोजन, रिक्रिएशन फॅसिलिटीज म्हणजे करमणुकीची साधने, टुरिस्ट प्लेसेस, पार्क्स एक्सेट्रा ऑल्सो नीड टू बी डेव्हलप. मग त्याचबरोबर प्रेक्षणीय स्थळे, उद्याने या सगळ्या सुविधांचा विकास करावा लागतो. कॉन्सिक्वेंटली द विलेज ट्रान्सफॉर्म इंटू टाउन और सिटी, आणि पर्यायी काय होतं? Okay, so consequently our village is transforming into town or city. म्हणजेच कॉन्सिक्वेंटली काय झालं, आपलं जे गाव आहे त्याचं रूपांतर आता एखाद्या शहरामध्ये किंवा नगरामध्ये झालं. ओके, अंडरस्टूड टिल हिअर? सगळ्यांना इथपर्यंत सगळं समजलंय? टेल मी. ओके, okay, tell me which facilities are necessary to be developed in urban areas for fulfilling the needs of the population. ज्या काही जे काही नागरी भाग आहेत त्यामध्ये लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी कोणत्या सुविधा असायला हव्यात असं तुम्हाला वाटतं? सांगा मला. हु विल टेल? स्कूल, अजून हॉस्पिटल, अजून हॉटेल. येस, नागरी भागात आपण बोलतोय आता. अर्बन एरियाज, रुरल एरियाज नाही. Okay, let's see. In 1961, the Census of India has decided to define urban on the basis of following criteria. बघा, 1961 साली जनगणना केली जाते, माहिती आहे ना? सेन्सस ऑफ इंडिया. प्रत्येक 10 वर्षांनी आपल्या देशामध्ये जनगणना केली जाते, म्हणजे किती लोकसंख्या आहे हे मोजलं जातं. येस, माहिती आहे सगळ्यांना? ओके, मग हे जे जनगणना कार्यालय आहे, हा जो सेन्सस विभाग आहे, त्याने 1961 साली नगराच्या संदर्भात काही निकष ठरवले होते. ते काय आहेत बघा? मोर दॅन 75% ऑफ द मेल वर्किंग पॉप्युलेशन शुड बी एंगेज इन नॉन ॲग्रिकल्चरल ऑक्युपेशन. ज्या भागामध्ये वस्तीतील काम करणाऱ्या पुरुषांपैकी 75% पुरुष हे शेती व्यतिरिक्त दुसऱ्या व्यवसायात असतील, अशा वस्तीला नगर असं म्हणायचं. ओके, तो नगर अर्बन एरिया किसको कहा जाता है? जहां पे काम करने वाले जो लोग हैं, जो पुरुष है, वो 75% पुरुष खेती ना करते हो,
ओके, कोणत्या तरी वेगळ्या व्यवसायामध्ये ते अडकलेले असतील, त्या भागाला नागरी वस्ती असं म्हटलं जातं. द पॉप्युलेशन ऑफ द सेटलमेंट शुड बी मोर दॅन 5,000. त्या वस्तीची लोकसंख्या 5,000पेक्षा जास्त असायला हवी. द पॉप्युलेशन डेन्सिटी ऑफ द सेटलमेंट शुड बी मोर दॅन 400 पर्सन पर स्क्वेअर मीटर. त्या वस्तीच्या लोकसंख्येची कमीत कमी घनता, कमीत कमी डेन्सिटी ही दर चौरस किलोमीटरला 400 इतकी असावी. तरच त्या वस्तीला नगर असं म्हटलं जाईल. तरच त्या वस्तीला अर्बन एरिया असं म्हटलं जाईल. गॉट इट? येस, गॉट टिल हियर? नगर कशाला म्हणायचं? आपल्या सेन्ससने कोणत्या निकषांवर नगर कशाला म्हणायचं हे ठरवून दिलं, ते समजलं सगळ्यांना? ओके. बघा, नेक्स्ट आपल्याला काय दिलंय? ट्राय दिस युजिंग द स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन गिवन इन द टेबल बिलो. ड्रॉ अ लाईन ग्राफ ऑफ अ पर्सेंटेज ऑफ अर्बन पॉप्युलेशन युजिंग कम्प्युटर. आपल्याला कम्प्युटरच्या साहाय्याने नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीचा एक लाईन ग्राफ काढायचा आहे. डिस्कस इन टर्म्स ऑफ अर्बनायझेशन. After studying this graph, write the conclusion about urbanization in our country from 1961 to 2011 in your own words. बघा, नंतर तो ग्राफ काढल्यावर नागरिकीकरणाच्या संदर्भात चर्चा करायची आहे आणि त्या ग्राफचा अभ्यास करून 1961 पासून 2011 पर्यंत आपल्या देशामध्ये नागरिकीकरणाबद्दल जे निष्कर्ष आढळले आपल्याला, ते आपल्याला लिहायचे आहे. ओके, यू कॅन डू दिस. So, what is the geographical expression of this? Talking about of the urbanization in India, the urban population has been increasing consistently from 1961 to 2011. बघा, अर्बन पॉप्युलेशन तुम्ही जर पाहिली तर 1961 साली 17.79 होती. 1971 के वक्त 19.11% थी. 1981 में 23.34 हुई. 1991 में 25.72 हुई. 2001 में 28.6 हुई एंड 2011 में 37.7 हुई. मतलब इसका मीनिंग है कि अब तक 1961 से लेकर 2011 तक जो भी अर्बन एरिया में पॉपुलेशन है वो बढ़ती ही जा रही है. From 1961 to 1981, this growth was around 5.5% only, but from 1981 to 2011, this growth was around 13.73%. मग आपण पाहिलं तर 1961 ते 1981 पर्यंत ही लोकसंख्येची वाढ 5.55% होती. पण 1981 ते 2011 पर्यंत म्हणजे 23.34 पासून आपण 2011 ला 37.7 वर आलो. बघा, 81 ला 23.34 होतो आणि 11 ला 37.7 वर आलो. म्हणजेच वी कॅन से दॅट आता ती 13.73 म्हणजे 1981 पासून 2011 पर्यंत ही लोकसंख्या 13.73% वाढली. This means that the urban population is increasing rapidly in India. मग याचा अर्थ असा होतो की भारतातील नागरी लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. अर्बनाइजेशन occurs because of many reasons. ये जो नागरिकीकरण है वो बहुत सारे कारणों की वजह से हो रहा है. वी विल स्टडी सम ऑफ द मेन रिझन आणि त्यापैकी काही कारणे आपण अभ्यासणार आहोत. ओके, अंडरस्टूड टिल हियर? येस, ओके. मग हे जे अर्बनायझेशन होत आहे, ही जी नागरी लोकसंख्या वाढत आहे, त्यामध्ये पहिला इम्पॉर्टंट रिझन आहे इंडस्ट्रियलायझेशन, औद्योगिकीकरण. पहा, द डेव्हलपमेंट and concentration of industries in a region is a factor contributing towards urbanization. Increase in industries leads to increase in the hopes of people who are attracted towards these industries from surrounding areas. बघा, एखाद्या प्रदेशामध्ये
उद्योगधंद्याचा विकास होणे आणि केंद्रीकीकरण होणे हा नागरिकीकरणाला सहाय्यभूत ठरणारा एक महत्त्वाचा घटक आहे. कारण जेव्हा उद्योगधंद्यांची वाढ होते तेव्हा नोकरीच्या आशेने आजूबाजूच्या प्रदेशातील जे लोक आहेत ते नोकरी असणाऱ्या प्रदेशाकडे आकर्षित होत असतात. ओके. दिस इन्क्रीजेस द स्पीड ऑफ अर्बनायझेशन. त्यामुळे नागरीकरणाचा वेग हा वाढत आहे. इन द 19th century मुंबई grew rapidly because textile mills started on large scale in मुंबई. 19व्या शतकात काय झालं? मुंबई शहराची वाढ खूप झपाट्याने झाली कारण इथे मोठ्या प्रमाणावर कापड गिरणी सुरू झाल्या. Many villages which were originally fishing villages, that is कोळीवाडाज, became part of Mumbai metropolitan areas because of industrialization and urbanization. मग मुंबईमध्ये असणारी जी कोळ्यांची वस्ती होती, जे कोळीवाडे होते, ते औद्योगिकरणामुळे आणि नागरीकरणामुळे मुंबई महानगराचा भाग झाले. You can see how industrialization is going on. Okay, so first point is clear. Industrialization is clear. औद्योगिकरण. Yes, any doubt till here? ओके. नेक्स्ट रिझन आहे ट्रेड म्हणजे व्यापार. A place in a region is sometimes favorable in terms of transport, loading, unloading, and storage of goods. This leads to development of trade and related services. बघा, कधी कधी एखाद्या गावातील किंवा प्रदेशात अशी ठिकाणं असतात जी ठिकाणे मालाची ने-आण करण्यासाठी, वस्तू किंवा माल चढ उतारासाठी, साठवणुकीसाठी फेवरेबल असतात, अनुकूल असतात. आणि अशा ठिकाणी व्यापार आणि त्याच्या सोबत ज्या काही सेवा सुरू होतात त्या सेवांची वाढ होण्यासाठी ती ठिकाणं योग्य मानली जातात. लाईक बिझनेस कॉम्प्लेक्सेस, बँक्स, क्रेडिट सोसायटीज, गोडाऊन्स, कोल्ड स्टोरेजेस, हाऊसेस एक्सेट्रा स्टार्ट ग्रोविंग. मग अशा ठिकाणी जिथे अनुकूल जागा असते, अनुकूल परिस्थिती असते, तिथे व्यापारी संकुल, बँका, पतसंस्था, गोदामे, शीतगृहे या सगळ्या सेवा उपलब्ध होत असतात. फॉर एक्झाम्पल, नागपूर in India is centrally located in India. Urbanization started increasing here because this location facilitated trade. मग याचा आपल्याला एक योग्य एक्झाम्पल दिलेला आहे. भारतामध्ये असणारं नागपूर हे शहर हे देशाच्या अगदी केंद्रस्थानी आहे. त्यामुळे हे शहर व्यापाराच्या दृष्टीने खूप सोयीचं मानलं जातं आणि म्हणूनच इथे मोठ्या प्रमाणात अर्बनायझेशन म्हणजे नागरीकरण वाढत आहे. ओके. हा व्यापार, ट्रेड हा पॉइंट समजलाय? येस. ओके. नेक्स्ट आहे मेकनायझेशन अँड टेक्नॉलॉजी म्हणजे यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञान. We can see lots of advantages of mechanization and technology in various fields. आपण यांत्रिकीकरणाचे आणि तंत्रज्ञानाचे फायदे वेगवेगळ्या क्षेत्रात पाहू शकतो. बोथ आर हेल्पफुल टू अर्बनाइजेशन टू, और ये दोनों नागरिकीकरण के लिए बहुत ज्यादा हेल्पफुल है. In the recent decades, the use of technology has increased in agriculture. आताच्या गेल्या काही दशकांमध्ये शेतीमध्ये देखील तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. मेकनायझेशन हॅज ऑल्सो इन्क्रीज्ड आणि त्याच्यासोबतच यांत्रिकीकरण देखील वाढलं आहे. In rural areas, agriculture is done with the help of machines on a large scale these days.
मग जे रुरल एरियाज आहेत, ग्रामीण भाग आहेत, तिथे शेती ही यंत्राच्या साहाय्याने केली जाते. The manpower employed in agriculture become devoid of agricultural work. This working class came to cities to look for work. As a result, urban population started increasing. मग शेतीमध्ये आता तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. यंत्राच्या साहाय्याने शेती केली जाते. म्हणजे शेतीसाठी लागणारी जी माणसे होती, जे मनुष्यबळ होतं, ते आता शेतीच्या कामातून मोकळं झालंय. मग हे मनुष्यबळ आता काम शोधत आहे आणि धंद्याच्या शोधात ते इंडस्ट्री बघतात आणि इंडस्ट्रीच्या शोधात ते इंडस्ट्रीच्या शोधामध्ये ते शहरांकडे येतात आणि त्याच्यामुळे नगरातील लोकसंख्या वाढू लागली आहे. ओके, गॉट टिल हियर? येस, एव्हरीवन गॉट टिल हियर? ओके. Okay, so some question and answer, because the whole lesson we cannot complete, it will be tremendous load. आपण आता आपला पॉइंट राहिले आहेत काही. येस, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन, त्यानंतर मायग्रेशन, ॲडव्हान्टेजेस ऑफ अर्बनायझेशन, प्रॉब्लेम ऑफ अर्बनायझेशन. ओके, दिस पॉइंट वी हॅव टू कवर. सो लेट्स टेक सम क्वेश्चन अँड आन्सर. पहिला आहे, सजेस्ट मेजर फॉर द फॉलोइंग प्रॉब्लेम. पुढील समस्येवर उपाय सुचवा. नो, प्रॉब्लेम्स वी हॅव नॉट डन, सो वी कॅनॉट टेक दिस. आपण हे घेऊया, आउटलाईन द इम्पॉर्टन्स ॲडव्हान्टेजेस ऑफ द फॉलोइंग. आपल्याला ह्या पॉइंट्समध्ये जे काही या क्वेश्चन दिले आहेत त्यांचं महत्व आणि फायदे सांगायचे आहेत. पहिला आहे टेक्नॉलॉजी अँड मेकनायझेशन. आपण आत्ताच शिकलो, तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरण याचं महत्व काय आणि त्याचे काय फायदे होत आहेत ते सांगा मला. येस कादंबरी? येस मॅम. यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञान यांचे अनेक फायदे विविध क्षेत्रात पाहायला मिळतात. नागरिकीकरणासाठी देखील हे दोन्ही घटक सहाय्यभूत ठरतात. गेल्या काही दशकात शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे, तसेच यांत्रिकीकरण वाढले आहे. ग्रामीण भागातील शेती ही आता मोठ्या प्रमाणावर यंत्राच्या साहाय्याने केली जाते. त्यामुळेच शेतीतील मनुष्यबळ शेतीच्या कामातून मोकळे झाले. हा कर्मचारी वर्ग कामधंद्याच्या शोधात शहरांकडे स्थलांतरित झाला. परिणामी नागरी लोकसंख्या वाढू लागली आहे. पण तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरणाचे इथे महत्व सांगायचं आहे आपल्याला. ते नागरिकीकरणासाठी कसे अफेक्ट करतायत ते तुम्हाला सांगितलंस, पण याचं महत्व आणि फायदे काय आहेत तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरणाचे? येस, तंत्रज्ञानामुळे काय झालं आहे, जर आपण शेतीची फील्ड अवलंबली तर तंत्रज्ञान कशा प्रकारे मदत करत आहे. वेगवेगळी सुधारित बियाणे आली आहेत, त्यामुळे शेतीचं उत्पन्न वाढू लागलं आहे. येस, यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांवरचा लोड कमी होत आहे, शेती यंत्राच्या साहाय्याने होत आहे. बरोबर. नेक्स्ट आहे ट्रेड, व्यापार. महत्व सांगा. ट्रेड, व्यापार. येस, सांगा. हाऊ ट्रेड इज इम्पॉर्टंट? येस,
व्यापार कशा प्रकारे काय महत्व आहे त्याचं? येस कादंबरी. येस मॅम. एखाद्या प्रदेशातील जे ठिकाण मालाची ने-आण, चढ-उतार व साठवणुकीसाठी अनुकूल असते त्या ठिकाणी व्यापारात वाढ होते. व्यापाराशी निगडीत असणाऱ्या बँका, पतसंस्था, गोदामे, शीतगृहे, उपहारगृहे इत्यादी सेवात वाढ होते. व्यापार वाढीमुळे रस्ते, वाहतूक व दळणवळण सेवा, निवासाची सुविधा इत्यादीत वाढ होते. अशा गावात व्यापाराच्या विविध सुविधा असल्यामुळे नागरिकीकरण वाढत जाते. व्यापार वाढ ही देशाच्या आर्थिक विकासाला पोषक असते. रोजगारात वाढ होते. लोकांचे उत्पन्न वाढल्याने त्यांच्या राहणीमानात सुधारणा घडून येते. व्हेरी गुड. इंग्लिश मध्ये कोण सांगणार? चला, एनीवन इन इंग्लिश वॉन्ट्स टू ट्राय? येस. Yes, Vineet, can you put on the mic and tell me? Yes, very good. Okay, next is industrialization, औद्योगिकीकरण. सांगा about industrialization. Yes, कादंबरी. येस मॅम. औद्योगिकीकरण नागरीकरणाला पोषक असते. औद्योगिकीकरणामुळे त्या प्रदेशाचा विकास वेगाने होतो. मूळची कोळ्यांची वस्ती असलेले अनेक गाव औद्योगिकीकरण व नागरीकरणामुळे मुंबई महानगरात समाविष्ट झाली. औद्योगिकीकरणामुळे रोजगाराची उपलब्धता वाढते आणि बेरोजगारी कमी होते. औद्योगिकीकरणामुळे मुंबई भारतातील सर्वात श्रीमंत महानगर आणि देशाची आर्थिक राजधानी बनली आहे. औद्योगिकीकरणामुळे देशाच्या आर्थिक विकासाला गती मिळते. Very good. Very nice. Okay. The rest part we will be taking when we will be completing our whole lesson. Okay. मग आज आपण काय काय शिकलो त्यामध्ये कुणाला काही डाऊट आहे का? You can ask me if anyone has any doubt. Okay. Okay, so if no doubts are there, we will be stopping over here for today. Okay, आणि next lecture ला आपला lesson complete केला जाईल. Okay, yes, now you can leave the class. Bye bye everyone. Yes, everyone can leave the class now.